चैनल को शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाना ना भूलें और देखिए खबर हर मिनट की। उल्हासनगर में गणेश उत्सव और ईद ए मिलाद को देखते हुए विट्ठलवाड़ी पुलिस स्टेशन की सीमा के भीतर गुरु नानक चौक कुर्ला कैंप विभाग में दंगा नियंत्रण पथक और रूट मार्च का आयोजन किया गया था। शहर के मुख्य मार्ग से रूट मार्च निकाला गया था। विट्ठलवाड़ी पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक अनिल पडवल इन्होंने बताया कि पुलिस कर्मियों के बीच विश्वास की भावना पैदा करने और अफवाह पर बिना विश्वास किए पुलिस प्रशासन को सूचित करने के लिए दंगा नियंत्रण पथक और रूट मार्च का आयोजन किया गया है। कई तरह की सोशल मीडिया पर अफवाहें फैलाएंगे, दो समुदायों के बीच सांप्रदायिक दरार पैदा करेंगे। इसी तरह की सभी घटनाओं को रोकने के लिए दंगा नियंत्रण पथक और रूट मार्च का आयोजन किया गया था। सिद्धार्थ मोकले, G20 न्यूज, उल्हासनगर। माननीय पोलीस आयुक्त आदरणीय आशुतोष डुंबरे सर यांनी आम्हाला क्राईम मीटिंगमध्ये सूचना दिलेल्या आहेत। त्याप्रमाणे आपण आगामी गणेशोत्सव व ईद या सणांच्या अनुषंगाने दंगा काबू योजना रूटमार याचे आयोजन केलेलं आहे। विठ्ठलवाडी पोलीस यांच्या हद्दीमध्ये आपण गुरुनानक हायस्कूल जे तुळजाभवानी माता मंदिर हा स्पॉट निवडलेला आहे आणि या ठिकाणी आपण दंगा काबू योजनेचं रंगीत तालीम आणि रूटमारचे पण आयोजन करत आहेत। याच्यामध्ये आपल्या विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे 6 अधिकारी, 21 अंमलदार, 3 मोठे व्हेकल्स आणि मोटरसायकल 3 याचा समावेश घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला 2 संदेश द्यायचे असतात। एक तर समाजाने निर्भीड वातावरणामध्ये आणि गुण्यागोविंदाने आनंदामध्ये सण साजरे केले पाहिजे, परंतु त्याच वेळेस सोशल मीडिया किंवा इतर गोष्टीकडून समाजकंटक नेहमी वितुष्ट आणत असतं, तर त्याच्यावरती आपण विश्वास न ठेवता पोलिसांना माहिती दिली पाहिजे आणि पोलीस त्याबाबत तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीवर कडक कारवाई करण्याची आम्ही तयारी ठेवलेली आहे। त्याचबरोबर आपल्याला पोलिसांमध्ये पण कॉन्फिडन्स बिल्डअप करायचा असतो की अशी जर काही घटना घडली आणि लोक जमाव हिंसक होत असेल तर आपण कमीत कमी बळाचा वापर करून कसा तो नियंत्रणात आणायचा आहे याचं पण आपण त्याच्यामध्ये माहिती दिलेली असते, जेणेकरून अधिकारी अंमलदारांमध्ये कॉन्फिडन्स तयार होतो। आणि त्यासाठी आपल्याला आता CRM मोबाईलमध्ये आपल्याकडे सर्व सुविधांनी सज्ज अशी व्हेकल आहे। त्याच्यामध्ये लाठी, हेल्मेट, शिल्ड, गॅस गन, SLR रायफल, रबरी बुलेट या सगळ्याचा समावेश आहे। त्याचबरोबर आपण इथे फायर ब्रिगेडला पण बोलवलेलं होतं आणि ॲम्ब्युलन्सला पण बोलवलेलं आहे, जेणेकरून हिंसक जमावाने काही जर जाळपोळीच्या घटना घडल्या तर तात्काळ त्याच्यावरती नियंत्रण करावं आणि जर कोणी जखमी झाला असेल तर त्याला रुग्णालयातून तात्काळ वैद्यकीय मदत देण्यात यावी। या प्रकारे आपण याची रंगीत तालीम घेतलेली आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।